नमस्कार. आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. रोज रोज त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर आज आपण चमचमीत अशी अंडा बिर्याणी बनवणार आहोत, ते पण कुकरमध्ये एकदम सोप्या पद्धतीने झटपट. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनचं बटन जे आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. चॅनल सबस्क्राईब करून प्लीज सपोर्ट करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथे मी 8 अंडे उकडून घेतलेले आहे, त्याची साल काढून घेतली. आता चाकूने आपल्याला याच्यावरती हलकासा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण मीठ मिरची टाकणार आहोत ती व्यवस्थित आतपर्यंत जाते आणि अंडे खूप छान असे टेस्टी लागतात. तर अशा पद्धतीने सर्व अंड्यांवरती मी कट करून घेतलेला आहे. याच्यावरती आपण मीठ टाकून घेतले. याच्यावरती थोडीशी हळद पावडर आणि मिरची पावडर टाकून घेऊया, म्हणजे हे अंडे खूप छान टेस्टी लागतात, अजिबात बेचव लागत नाही. तर सर्व जिन्नस टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित असा हलक्या हाताने आपण हे अंड्यांना चोळून घेऊया. बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळही लागत नाही, अगदी चमचमीत बिर्याणी आपली इथे कुकरमध्ये तयार होते. तर बघा, अशा पद्धतीने अंड्यांवरती आपण हे मसाले आणि मीठ चोळून घेतलेलं आहे. गॅसवरती कुकर ठेवून घेतलेला आहे. याच्यामध्ये मोठे 2 चमचे भरून मी तेल टाकून घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर आपण आता कांदा फ्राय करून घेऊया. 2 कांदे इथे मी उभ्या साईजमध्ये चिरून घेतलेले आहेत. फुल गॅसवरती आपण आता कडकडीत तेलामध्ये हे तळून घेणार आहोत. कधी पण आपल्याला बिर्याणीसाठी जर अशा पद्धतीचा कांदा तळून घ्यायचा असला तर फुल गॅसवरतीच अशा पद्धतीने कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे, म्हणजे खूप छान असा कुरकुरीत हा कांदा होतो. कमी गॅसवरती जर आपण तळून घेतला तर तो मऊसूत होतो आणि जास्त वेळही लागतो. तर बघा, अशा पद्धतीने इथे मी 4 ते 5 मिनिटांमध्ये कांदा मस्त असा तळून घेतलेला आहे. याच्यामधून आपण आता तेल निथळून घेऊया आणि एक ताटामध्ये हा कांदा काढून घेऊया. थंड झाल्यानंतर हा मस्त असा कुरकुरीत होतो. तर अशा पद्धतीने सर्व कांदा मी काढून घेतलाय. आता आपण इथे मीठ मिरची चोळून ठेवलेले अंडे याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ते 2-3 मिनिटांसाठी व्यवस्थित असे फ्राय करून घेऊया. हलका हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. तर बघा, अशा पद्धतीने आपण एकच कुकरमध्ये सर्व जिन्नस इथे फ्राय करून घेणार आहोत आणि त्याच कुकरमध्ये आपण इथे बिर्याणी देखील बनवणार आहोत. त्याच्यामुळे जास्त भांडे भरवण्याचा किंवा जास्त पसारा घालण्याचं देखील टेन्शन नाही. अशा पद्धतीने अंडे इथे मी काढून घेणार आहे. मस्त इथे फ्राय झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेऊया. 2 कांदे इथे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, ते टाकून घ्यायचे. कांदा टाकून घेतल्यानंतर एकत्र करून घेऊया आणि मध्यम गॅसवरती हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया. हलकासा गुलाबी रंग आला की आपण याच्यामध्ये पुढची जिन्नस टाकून घेऊया. 1 चमचा इथे मी अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे, ती टाकून घेतली. ती पण एकत्र करून घेऊया. अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकल्यानंतर मस्त खमंग असा वास आलेला आहे. अशा पद्धतीने आपण एकत्र करून घेतले. आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले लालसर असे 2 टोमॅटोच्या फोडी करून घेतलेले आहेत. तुम्ही जर बिर्याणीमध्ये दही वापरणार असाल तर एकच टोमॅटो टाकून घ्या, जास्त आंबट होऊ शकतं. आता हे एकत्र करून घेऊया. याच्यामध्ये आपण लगेच आता मीठ टाकून घेणार आहोत, म्हणजे टोमॅटो जे आहे ते पटकन मऊसूत होतील. तर चवीनुसार इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे. आपण अंड्यांवरती देखील मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अजून चवीनुसार आपण पुढे काही मीठ वापरणार आहोत. तर एकत्र करून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं शिजून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथे टमाटे छानपैकी मॅच झालेले आहेत. याच्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊया. तर 2 मोठे चमचे याच्यामध्ये मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे. 2 चमचे लाल तिखट टाकले आणि पाव चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे. तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर जास्त चमचमी जास्त तिखट आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या देखील वापरू शकता. तर बघा, मसाले टाकून घेतल्यानंतर मी व्यवस्थित असे एकत्र करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. तर इथे मी 1.5 ग्लास तांदूळ घेतलेला आहे, तर त्याच्यासाठी इथे मी 2.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. तर अशा पद्धतीने इथे मी 2.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. तांदूळ 15 मिनिटांसाठी इथे मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. पाण्यामधून काढून घ्यायचा आणि नंतर याच्यामध्ये अर्ध्या प्रमाणातला तांदूळ आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सगळा सोबत न टाकता अर्धा तांदूळ आपण अगोदर टाकून घेऊया. तर बघा, अर्धा तांदूळ मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. मिक्स करून घेऊया आणि नंतर आपण याच्यामध्ये अंडे ठेवून घेऊया. तर अर्धा तांदूळ आपण पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे, एकत्र करून घेतला आहे. आता अर्धे अंडे आपण इथे याच्यावरती ठेवून घेऊया आणि नंतर अर्धा राहिलेला तांदूळ याच्यावरती टाकून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने जर बिर्याणी जर बनवली तर खूप छान चमचमीत आणि टेस्टी देखील होते आणि जास्त तुम्हाला मिक्स करून घ्यायची सुद्धा आवश्यकता नाही. अशा पद्धतीने टाकून घ्यायचे. तांदूळ टाकून घेतला की 1 चमचा याच्यावरती मी तूप टाकून घेतले. आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. काही आपण याच्यावरती पुदिन्याची पानं टाकून घेतलेली आहेत. पुदिना टाकल्यानंतर बिर्याणी खूप छान लागते. तर पुदिन्याची पानं देखील मी टाकून घेतलेली आहेत. आता याच्यावरती आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊया, कारण जास्त प्रमाणामध्ये आहे. आपण थोडं थोडं करूनच मीठ टाकून घेतलेलं आहे, तर अंदाजाने मीठ टाकून घ्या. मीठ टाकून घेतलेलं आहे. राहिलेले अंडे देखील आपण आता याच्यावरती ठेवून घेऊया आणि आपण फ्राय करून घेतलेला कांदा याच्यावरती टाकून घ्यायचा आहे. तर बघा, कांदा मस्त असा कुरकुरीत झालेला आहे. कांदा आपण आता वरतून टाकून घेऊया
आणि हे मिक्स न करताच आपल्याला असंच कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी कांदा याच्यावरती पसरवून घेतलेला आहे. पुन्हा याच्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली थोडीशी. आता हे मिक्स न करता आपण याचं झाकण लावून घेऊया आणि फुल गॅसवरती 2 शिट्ट्या करून घेऊ आणि कमी गॅसवरती 2-3 मिनिटांसाठी शिजवून घेऊ. तर बघा अशा पद्धतीने मी 2 शिट्ट्या करून घेतल्या फुल गॅसवरती आणि कमी गॅसवरती आपण याला 2-3 मिनिटांसाठी छानपैकी शिजवून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी बिर्याणी आपली इथे शिजलेली आहे. आता आपण याला हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत. तर बघा मस्त अशी बिर्याणी आपली इथे तयार झालेली आहे. एकदम मोकळी सुटसुटीत अशी बिर्याणी झालेली आहे. अजिबातही चिकट झालेली नाही. आपण योग्य प्रमाणामध्ये याच्यामध्ये पाणी देखील टाकून घेतलेलं आहे. 1.5 ग्लास तांदळासाठी आपण इथे 2.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. फुल गॅसवरती 2 शिट्ट्या करून घेतल्या आणि कमी गॅसवरती 3 मिनिटांसाठी हे शिजवून घेतलेलं आहे आणि थंड करून घेतला पूर्णपणे कुकर आणि नंतर आपण याचं झाकण उघडलेलं आहे आणि मस्त अशी बिर्याणी आपली इथे तयार झालेली आहे. हलक्या हाताने तुम्ही एकत्र करून घ्या आणि मस्त एक ताटामध्ये काढून घ्या. तर अशा पद्धतीने आपण इथे कुकरमध्ये एकदम सोप्या पद्धतीने झटपट अशी बिर्याणी बनवलेली आहे. तर बघा मस्त कलर देखील आलेला आहे आणि एकदम मोकळी सुटसुटीत अशी ही बिर्याणी इथे तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने बिर्याणी नक्की बनवून बघा. बनवायला देखील खूप सोपी आहे आणि खायला तितकीच टेस्टी आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद. भेटूया पुढच्या